आपल्यासोबत मंत्री धर्माबाबा आत्राम आहे. बाबा, मला एक सांगा, शरद पवारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना जे जेवणाचं निमंत्रण दिलं होतं, कुठेतरी एक त्यांचा राजकीय ती खेळी होती असं वाटतं तुम्हाला? पवार साहेबांना जे शब्द निघतात ते फार महत्वाचे शब्द असतात. काय खेळी करतात ते माहीर आहेत राजकारणामध्ये, आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्या खेळीकडे न बघता वस्तुस्थितीला बघून आम्हाला पुढे जायचं आहे. आणि त्या दृष्टीने आमचं एकच काम आहे की आता वेळ घडी तेच आहे, पण आता वेळ नवीन आहे. पण जेवणाला निमंत्रण देणं कुठेतरी मेसेज द्यायचा होता. हे सगळं वेळ आता नवीन झालेलं आहे, तर त्यांना आता तसं त्यांना जसं वाटते साहेबांना तसं करत आहेत. आज सुद्धा माझं म्हणणं हेच आहे की आता साहेबांनी आता सगळे राष्ट्रवादीला एकत्रित करून आमच्यासोबत आले पाहिजे आणि त्यांनी आराम केला पाहिजे साहेबांनी, आणि मार्गदर्शक म्हणून त्यांनी या देशाचा आणि राज्याचा विकास करण्याकरता आम्हाला आशीर्वाद द्यावा. रोजगार मेळाव्याच्या व्यासपीठावर येणं किंवा जेवणाचं निमंत्रण देणं हे सगळं राजकारण आहे. राजकारणामध्ये हे सगळं चालत असते. कोण कुठे निमंत्रण देते, कोण कुठे जाते नाही जात, हा वेगळा गोष्ट आहे. परंतु साहेबांनी तसं केलं असेल तर ते त्यांचं ठीक आहे. काय त्यांना करायचं होतं. तर एक मेसेज द्यायचा होता, कुठेतरी राजकीय मेसेज राजकारणामध्ये सगळं काय चालते. मेसेजेस द्यायचं, काय करायचं काय नाही, असं त्यांचं साहेबांचं ते फार मातब्बर नेते आहेत राजकीय. त्यांना त्यांच्या प्रत्येक शब्दाला वजन असतं, दूरदृष्टी असते त्यांची, काय दूरदृष्टी असते, वजन असते. त्या दृष्टिकोनातून त्यांच्या खेळी ते करतात, राजकीय खेळी त्यांना. मला सांगा, लोकसभेच्या जागांना घेऊन एक चर्चा आहे. राष्ट्रवादीने परत आता जागेमध्ये एक जागेची वाढ केलेली आहे. नाही, पहिलेपासून 10 बोलत होते, मी 9 बोलत होतो. आता काल त्यांनी 10 बोललं म्हणून आज 10 जागाचं ते पहिल्यापासूनच मागणी चालू होतं, परंतु मी 9 जागा म्हणून मी बोलत होतो. आणि त्या दृष्टिकोनातून ते कारण की आता परिस्थिती वेगळी आहे. आम्ही सगळे एकत्रित आल्यानंतर सगळ्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि 100% सीट निघू शकतात, 48ची 48. तर त्या दृष्टिकोनातून एक सीट हा महत्वाचा आहे. काही ठिकाणी काही मतदारसंघामध्ये असं होऊ शकतं की विजय उमेदवार बघता चिन्हामध्ये देखील बदल होऊ शकतात. काय सांगता येत नाही. काय आता नेते काय ठरवतील, काय आपला मार्गदर्शक सूचना वरतून येतील, त्याप्रमाणे महायुतीचे नेते बसून ठरवतील. अशी खूप चर्चा आहे की गडचिरोलीमधनं तुम्हाला देखील भाजपच्या चिन्हावर कदाचित लढवलं जाईल. काय सांगता येईल मला. परंतु मी तर आज मंत्री एनसीपीचा आणि प्राथमिक सदस्य एनसीपीचा असल्यामुळे माझ्या इच्छा हेच आहे की एनसीपीमधून मी उभा झाला पाहिजे आणि पुढे काय महायुतीचे नेते बसून ठरवतील त्या दृष्टिकोनातून आपण इच्छुक आहोत लढायला. हा महत्वाचा बाब आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आणि आम्हाला अबकी बार 400 पार हे आमचा मुद्दा आहे. बरं, बारामतीची जी लढत आहे एक सिम्बॉलिक राहील आणि तो सिम्बॉलिक संघर्ष पूर्ण राज्यामध्ये राष्ट्रवादीच्या वतीनं पाहायला मिळेल. नाही, आता असं आहे की फार हा महत्वाचा निवडणूक आहे, अस्तित्वाचा निवडणूक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या अस्तित्वामध्ये आपल्याला मुद्दा विकास आहे महत्वाचा, भावनिक नाही. विकास जो करेल, ज्याच्याकडे विकास करण्याची ताकद आहे, ज्याच्याकडे विकास करण्याची इच्छा आहे, त्या नेत्याच्या मागे लोक उभं राहतील खंबीरपणाने. आणि यंग डॅशिंग आउटपुट हे सगळं अजितदादाच्या नेतृत्वाखाली आहे. एका झटक्यामध्ये ते काम करतात लोकांचं, आमदारांचं, सर्वसामान्य लोकांचं. तर म्हणून ते मास लीडर आहेत आता महाराष्ट्रामध्ये. बरं, पण ज्या प्रकारे तिथे हाय व्होल्टेज संघर्ष पाहायला मिळतो, काही नवीन सुरुवात असेल राष्ट्रवादी? नाही, हाय व्होल्टेज तर राहणारच आहे. काका आणि पुतणे या दोघांचा ह्याच्यामध्ये. आणि आम्हाला 100% माहित आहे की घडी हा धावणार आहे पुढे. तुम्ही वारंवार म्हणतात की शरद पवारांनी निवृत्ती घ्यावी, त्यांची निवृत्तीची वेळ झालेली आहे, मात्र ते तितक्याच जोमाने वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरताना पाहायला मिळतात. फिरायला पाहिजे ते ठीक आहे. विरोधी नेता जो असतो हा फक्त विरोध करायचा. या राज्यामध्ये जे कामं चांगलं होत आहेत,
जे विकासाचं काम होत आहेत, राज्याला पुढे घेऊन जाण्याचा दादा जे प्रयत्न करत आहेत त्याला विरोध करण्याकरता हा सगळं नाटक सुरू आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मला सांगा काय केलं या लोकांनी. आता जे आमदार खासदार आहेत या लोकांनी काय केलं. आता या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये किती खर्च केला त्यांनी, राज्याकडून किती पैसे त्या क्षेत्रामध्ये घेऊन गेले, लोकसभेच्या क्षेत्रामध्ये काहीच नाही, झिरो. विकास हा आम्ही जो गेलो महायुतीमध्ये आमचा मुद्दा एकच होता की विकास झाला पाहिजे. आणि साहेब प्रत्येक वेळी साहेबांचा विचार हेच होता की आपण नाही जायचं नाही. शरद पवारांचाच विकासाला विरोध होता. काय शरद पवारांचाच विकासाला विरोध होता. सवालच नाही. आता आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे गेलेलो होतो. विकासासोबत ते आले पाहिजे होतं. विरोध करत आहेत म्हणजे त्यांचा विरोध आहे विकासाला. म्हणून तुम्हाला वेगळं व्हायची वेळ आली. वेगळं व्हायची वेळ नाही. आम्ही वेगळं झालो नाही. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सगळे एक झालो. बरं. तर आपण बघू शकतो की धर्माबाबा आत्राम होते, त्यांनी सांगितलं की शरद पवार वारंवार विकासाचा विरोध करत होता, त्यामुळे त्यांना वेगळं व्हावं लागलं. यापेक्षाही महत्वाची गोष्ट की शरद पवारांनी बारामतीमध्ये जे मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल यांना जे जेवणाचं निमंत्रण दिलं तो देखील त्यांच्या एक राजकीय खेळीचा भाग होता. नमो रोजगार मेळाव्याच्या व्यासपीठावर येणं हा देखील एक राजकीय खेळीचा भाग होता. आणि ते दूरदृष्टीचं राजकारण सुविचार करून या सगळ्या खेळी करत असतात असं देखील धर्माबाबा आत्राम यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.